विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये जनन क्षमता आणि जन्मदर या संदर्भामध्ये किंवा या संदर्भाने चर्चा केलेली आहे। आज आपण जनन दरावर परिणाम करणारे घटक आज पाहणार आहोत। जनन दराचा अभ्यास करण्यासाठी किंवा भारतातील जनन दराचा या ठिकाणी त्या संदर्भानं चर्चा करण्यासाठी अगोदर जनन दरावर परिणाम करणारे घटक या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करावी लागेल। बघा, जननावर किंवा जनन दरावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये आपण जैविक घटक, पुन्हा त्याचे 2-3 उपप्रकार पडतात, वंश, आरोग्य, जनन क्षमता, त्याच्यानंतर लोकसंख्याशास्त्रीय घटक, त्याच्यामध्ये वयोरचना, वैवाहिक जीवनाचा काळ, लिंगरचना, आर्थिक क्रियेत स्त्रियांचा सहभाग या संदर्भाने चर्चा करायची आहे। त्याबरोबर सामाजिक घटक, त्याच्यामध्ये रूढी, परंपरा, साक्षरता, कुटुंबातील स्त्रियांचा दर्जा, मुलांची प्रबळ इच्छा या संदर्भाने चर्चा करणं आवश्यक आहे। आणि शेवटी आर्थिक घटकामध्ये कुटुंबाचे उत्पन्न, आहाराचा दर्जा, तसेच राजकीय घटक, शासकीय धोरण या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा आज या ठिकाणी करावी लागेल। अपत्य जन्म ही प्रक्रिया जरी जीवशास्त्रीय किंवा नैसर्गिक असली तरी ती एक विशिष्ट परिस्थितीमध्येच घडत असते। शक्यतो अपत्य जन्म हा वैवाहिक बंधनातून होत असल्याने त्याचा सामाजिक मूल्य, आर्थिक स्थिती, राजकीय स्थिती इत्यादीशी जवळचा संबंध असतो। यासाठी जननावर कोणकोणत्या घटकाचा परिणाम होतो या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणं आवश्यक आहे। आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिला महत्त्वाचा घटक आहे जैविक घटक। जैविक घटकामधला पुन्हा त्याचा उपघटक त्याच्यामध्ये आपण पाहत असताना वंश हा या ठिकाणी त्या संदर्भानं आपणाला या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे। अनेक संशोधनावरून असे लक्षात आले आहे की वेगवेगळ्या वंशात प्रजनन दर हा वेगवेगळा आहे। ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या वंशाच्या लोकांचे वास्तव्य असून त्याच्यातील जनन दरात फरक आढळला आहे। ब्राझीलमध्ये 1000 स्त्रियांमध्ये जन्मलेल्या मुलाची संख्या पीतवर्णीय जपानीमध्ये 313.1, श्वेतवर्णीयात 311.2, तर काळ्या वंशात ज्याला आपण निग्रो म्हणतो त्यांच्यामध्ये 301.9 त्या ठिकाणी संख्या दर हजारी आढळते। परंतु सध्याच्या काळात विविध वंशाच्या मानवी समूहाचे परस्परांशी लैंगिक संबंध आल्यामुळं कोणताही वंश मूळ गटाच्या शुद्ध स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सापडत नाही। अशा पद्धतीने वंशाचा जनन दरावर परिणाम होत असतो। आरोग्य हा दुसरा त्याच्यामधला महत्त्वाचा घटक आहे। जैविक घटकामधला प्रजनन क्षमतेचा व व्यक्तीच्या उत्तम आरोग्याचा तसा फारसा संबंध नाही, कारण कुपोषित आहार असणाऱ्या स्त्रियात जनन किंवा जननता जास्त आढळून आली आहे। ज्या क्षेत्रात साथीच्या रोगाचा फैलाव होतो व आरोग्यास हानिकारक परिस्थिती असते अशा प्रदेशातील स्त्रियांना वेंधत्व प्राप्त होते। काही स्त्रिया या पूर्णतः जननक्षम नसतात, तर काही स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर किंवा 1-2 अपत्य जन्म त्यांना दिल्यानंतर वेंधत्व आलेले असते। काही स्त्रियांना अपत्य जन्मानंतर काही काळ मासिक पाळी येत नाही। स्वाभाविकपणे या काळात गर्भधारणेची शक्यता नसते व जनन दर कमी होतो। याशिवाय टिट्स या शास्त्रज्ञाने केलेल्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे की बालकांना अंगावर पाजण्याच्या पद्धतीमुळे स्त्रियांना प्रसूतीनंतर साधारण 10 महिने गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते। जैविक घटकामधला तिसरा महत्त्वाचा उपघटक आहे जनन क्षमता। स्त्रियात जनन क्षमता ही प्रामुख्याने सर्वसाधारणपणे 14 वर्षे ते 44 वर्षापर्यंत असते।
परंतु जननक्षम वयाच्या सुरुवातीचा व शेवटच्या वर्षामध्ये थोडासा फरक दिसून येतो. हे जे काही वय आहे ते वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या काळात वेगवेगळे असू शकते. युरोपमधील मुलीचे प्रजोदनक्षम वय 100 वर्षात दर दशकात 3 ते 4 महिने कमी होऊन ते 13 वर्षापर्यंत स्थिरावले आहे. राहणीमानाचा दर्जा व आहाराचा दर्जा सुधारला असल्यामुळे हे वय कमी झाले असावे असा अंदाज आहे. 1956 साली भारतातील खेड्यामधील मुलीच्या केलेल्या अभ्यासावरून त्या 13 वर्ष 8 महिने या वयापासून जननक्षम होतात. अपत्य निर्मितीची क्षमता 15 ते 20 वर्षे वयाच्या दरम्यान कमी असते व 20 ते 30 वर्षात या वयामध्ये अपत्य निर्मिती क्षमता सर्वात जास्त असते. 35 वर्षानंतर जननक्षमता कमी होण्याचा वेग झपाट्याने वाढतो, तर स्त्रीची जननक्षमता 45 ते 50 वर्ष या वर्षामध्ये संपुष्टात येते. सर्वसाधारणपणे वरील विवेचनावरून एक गोष्ट लक्षात येते की ती म्हणजे शारीरिकदृष्ट्या स्त्री 15 ते 45 किंवा 50 वर्ष या 30-35 वर्षाच्या काळात अपत्यांना जन्म देऊ शकते. पुरुषाच्या अपत्य निर्मितीच्या काळास अशा स्पष्ट मर्यादा नसतात. साधारणपणे पुरुष वयाच्या 15व्या वर्षापासून ते 65व्या वर्षापर्यंत अपत्य निर्मिती त्या ठिकाणी सक्षम असतो. स्त्रीचे वय हा जननाच्या दृष्टिकोनातून किंवा जननाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दर 10 महिन्यांनी एक अपत्य जन्माला आले असे मानले तर एका स्त्रीला तिच्या जननक्षम काळात 37 अपत्य होऊ शकतील. परंतु एका स्त्रीने 20 अपत्यपेक्षा जास्त अपत्यांना जन्म दिल्याचे उदाहरण त्या ठिकाणी क्वचितच त्या ठिकाणी आढळते. थोडक्यात शारीरिकदृष्ट्या जननक्षम काळात संतती नियमनाचा अभाव असलेल्या समाजातही जीवशास्त्रीय दृष्ट्या शक्य असलेल्या जननाची कमाल पातळी गाठली जाऊ शकत नाही. या ठिकाणी जननावर परिणाम करणाऱ्या घटकामधला दुसरा महत्त्वाचा घटक आहे लोकसंख्याशास्त्रीय घटक. लोकसंख्याशास्त्रीय घटकामधला पुन्हा त्याचा उपघटक पहिला आहे जो की वयोरचना. वयोरचनाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगत असताना जननक्षम वयोगटातील लोकांचे प्रमाण जर एखाद्या देशामध्ये जास्त असेल तर त्या देशात जनन दर हा जास्त असतो. उलट एखाद्या देशामध्ये वृद्ध वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी जनन दर आपोआपच कमी दिसून येतो. याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे, फक्त जननक्षम वयोगटातील लोकसंख्या असून चालत नाही, तर ती विवाहित असावी लागते. लोकसंख्याशास्त्रीय घटकामधला दुसरा घटक आहे वैवाहिक जीवनाचा काळ. वैवाहिक जीवनाचा काळ जितका मोठा असतो तसतसे जनन दराचे प्रमाण त्या ठिकाणी जास्त असते आणि वैवाहिक जीवनाचा काळ जर लहान असेल तर जनन दराचे प्रमाण कमी असते. भारतात शक्यतो ग्रामीण आणि अशिक्षित लोकांमध्ये विवाह लवकर होत असल्याने वैवाहिक जीवनाचा काळ जास्त असतो. परिणामी भारतामध्ये त्या ठिकाणी जनन दराचं प्रमाण जास्त असतं. लोकसंख्याशास्त्रीय घटकामधला तिसरा घटक आहे लिंगरचना. शहरी भागात जनन दरावर लिंगरचनेचा प्रभाव पडत असतो. कारण शहरामध्ये पुरुषाचे प्रमाण जास्त असते त्या प्रमाणात स्त्रियांचे प्रमाण कमी असते, म्हणून आपोआपच त्याचा जनन दरावर परिणाम होत असतो. भारतीय शहरामध्ये ही परिस्थिती ठळकपणे दिसून येते. याशिवाय शहरात राहणे खर्चिक असते, म्हणून कुटुंब लहान ठेवण्याकडे बहुतांश लोकांचा कल असतो. लोक सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने त्या ठिकाणी जागरूक असतात. मुलांचे पालनपोषण करणे खर्चिक असते. या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणून
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये जननदर हा कमी असतो. लोकसंख्या शास्त्रीय घटकामधला चौथा घटक आहे आर्थिक क्रियेत स्त्रियांचा सहभाग. विविध आर्थिक व्यवसाय जर स्त्रियांची संख्या जास्त असेल तर त्या ठिकाणी जननदर कमी झालेला आढळतो. स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्यामुळे व शिक्षणामुळे त्यांची दृष्टी व्यापक झालेली असल्यामुळे कुटुंब नियोजनाची गरज त्यांच्या लक्षात आलेली असते. त्याचा व्यवसायातील त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांच्या व्यवसायातील जबाबदाऱ्या पार पाडत असताना जास्त मुलांचे संगोपन करणे किंवा त्यांना सांभाळणे त्यांना अवघड जाते. उदाहरणार्थ उत्तर इटालीतील औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण त्या ठिकाणी जास्त असून त्या ठिकाणचा जननदर हा दक्षिण इटालीतील स्त्रियापेक्षा कमी आहे. कारण दक्षिण इटालीत शेती व्यवसाय चालतो. फ्रान्समध्ये क्रियाशील स्त्रियांच्या सरासरी दर 2.03 तर अकार्यशील स्त्रियांचा जन्मदर हा 3.36 आढळून आला आहे. जननावर परिणाम करणारा पुढचा घटक आहे तो सामाजिक घटक. तिसरा महत्त्वाचा घटक सामाजिक घटक मुख्य घटकामध्ये त्याला या ठिकाणी ओळखतो. याच्यामध्ये सुद्धा पुन्हा आणखीन उपघटक पडतात. त्याच्यामध्ये पहिला आहे रूढी आणि परंपरा. विवाह व लैंगिक सवयी या संबंधी असणाऱ्या प्रथेचा जननावर परिणाम होत असतो. उदाहरणामध्ये एका पुरुषास अनेक पत्नी असल्यास व ब्रह्मचर्य पालनामुळे जननदर कमी होतो. एका पुरुषास अनेक पत्नी असल्यामुळे तो सर्वांवर नेहमी लैंगिक संबंध ठेवू शकत नाही. त्यामुळे स्त्रियांचा जननदर कमी त्या ठिकाणी असतो. तसेच काही धर्मात कुटुंब नियोजन हे धर्माविरुद्ध मानले जाते. विशेषतः इस्लाम व ख्रिश्चन धर्मातील कॅथॉलिक पंथीय कुटुंब नियोजनाला त्या ठिकाणी विरोध करतात व अपत्य जन्म थांबवणे त्या ठिकाणी ते पाप मानतात. याचा परिणाम म्हणजे या धर्मात जननदर जास्त असतो. पाश्चिमात्य देशामध्ये ख्रिश्चन धर्मातील रोमन कॅथॉलिक पंथ अधिक कडवा असल्यामुळं त्यांचा जननदर पुरोगामी विचारसरणीच्या प्रोटेस्टंट पंथापेक्षा जास्त आहे. काही समाजात पती पत्नीचा त्या ठिकाणी लैंगिक संबंधावर विशिष्ट वेळेला काही सामाजिक आणि धार्मिक बंधने असतात. त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी जननदर कमी दिसून येतो. तसेच ज्या समाजात गर्भनिरोधक साधनाचा वापर केला जातो, गर्भपात वैध समजला जातो, विधवा पुनर्विवाहावर प्रतिबंध आहे, अशा समाजात जननदर हा कमी असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. सामाजिक घटकातला दुसरा महत्त्वाचा घटक आहे साक्षरता. साक्षरता व जननदर यांचा उलटा संबंध दिसून येतो. सामान्यपणे असे दिसून येते की जर एखाद्या समाजात किंवा प्रदेशात साक्षरतेचे प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी जननदर कमी आढळून येतो व साक्षरतेचे प्रमाण कमी असेल तर जननदर हा जास्त आढळून येतो. निरक्षर व अशिक्षित लोकांचे कुटुंब नियोजन करण्याकडे त्या ठिकाणी त्यांचा कल नसतो. कुटुंब नियोजनाचे महत्त्व त्यांना लक्षात येत नाही. कुटुंब नियोजनाबद्दल अशिक्षित लोकात काही गैरसमज त्या ठिकाणी असतात. उदाहरणामध्ये कुटुंब नियोजनामुळे शरीरात काही दोष निर्माण होतात व वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद घेता येत नाही इत्यादी गैरसमज त्यांच्यामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी जननदर वाढतो. साक्षरतेमध्ये सुद्धा मुलीच्या शिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे. अनेक सर्वेक्षणावरून असे सिद्ध झाले आहे की मुलीच्या शिक्षणाची पातळी जसजशी वाढत जाते तसतशी तिच्या जननदरात घट होत असते. तसेच शिक्षणामुळे जननक्षम वयात देखील स्त्रीला मुले त्या ठिकाणी होत नाहीत, कारण विवाह लांबणीवर पडत असतो. परिणामतः जननदरामध्ये त्या ठिकाणी घट होते. तिसरा सामाजिक घटकातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कुटुंबातील स्त्रियांचा दर्जा.
कुटुंबात स्त्रीचा दर्जा कसा आहे यावर देखील कुटुंबाच्या त्या ठिकाणी जन्मदर अवलंबून असतो. जर स्त्रीचा दर्जा उच्च असेल तर आपोआपच जन्मदर कमी दिसून येतो. ज्या कुटुंबात स्त्रीचा दर्जा उच्च नाही, दुय्यम आहे, तिथे जन्मदर जास्त दिसून येतो. म्हणून उदाहरणामध्ये मुस्लिम धर्मात स्त्री ही त्या ठिकाणी दुय्यम दर्जातील असतो आणि म्हणून त्या ठिकाणी जन्मदर त्या ठिकाणी वाढलेला आपल्याला पाहावयास मिळेल. सामाजिक घटकातला चौथा मुद्दा आहे मुलाची प्रबळ इच्छा. जगात अनेक समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये एक तरी मुलगा असावी अशी प्रबळ इच्छा असते. मुलगा हाच वंशाचा दिवा आहे, तोच वृद्धापकाळात पालनपोषण करणारा असतो इत्यादी समजुतीमुळे मुलगा होईपर्यंत जनन प्रक्रिया चालू असते. परिणामतः त्या कुटुंबाच्या पर्यायाने त्या समाजाची जन्मदराची पातळी ठिकाणी उच्च होते आणि वाढते. याच्यामधला चौथा महत्त्वाचा घटक आहे जननावर परिणाम करणाऱ्यामधला आर्थिक घटक. आर्थिक घटकाचे पुन्हा दोन उपघटक पडतात. त्याच्यामधला पहिला आहे कुटुंबाचे उत्पन्न. कुटुंबातील व्यक्तीची संख्या व कुटुंबाचे उत्पन्न यात विषय संबंध त्या ठिकाणी आढळतो. सर्वसामान्यपणे कुटुंबात जितके जास्त लोक असतात तितक्या प्रमाणात कमी उत्पन्न असते, तर कुटुंबातील व्यक्तीची संख्या जितकी कमी तितके उत्पन्न जास्त आढळून येते. म्हणजेच ज्या कुटुंबाचे उत्पन्न जास्त आहे तिथे जन्मदर कमी आढळतो, परंतु एका सीमेपलीकडे गेल्यास तो वाढल्याचे सुद्धा त्या ठिकाणी आढळते. कारण श्रीमंत गटात आर्थिक सोबततेमुळे याचा जन्मदरावर परिणाम ठेवण्याची फारशी गरज भासत नाही. त्याच्यानंतरचा आर्थिक घटकामधला दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो आहाराचा दर्जा. जन्मदराचा व आहाराचा संबंध हा विवादास्पद आहे. प्राण्यावर केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की जास्त प्रथिनाच्या सेवनामुळे वंध्यत्व येण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रथिनयुक्त आहार व जन्मदर यांचा उलटा संबंध आहे. गरिबांना संतुलित आहार मिळत नाही म्हणून त्यांचा जन्मदर जास्त दिसून येतो. भारतामध्ये प्रथिनाचे प्रमाण कमी असते म्हणून त्या ठिकाणी भारतामध्ये भात खाणाऱ्या स्त्रियांचा जन्मदर अधिक आढळतो. म्हणजेच आहारात प्रथिनाचे प्रमाण जास्त असेल तर जन्मदर कमी होतो. मध्यमवर्गीय श्रीमंत कुटुंबामध्ये प्रथिनयुक्त आहाराचे प्रमाण जास्त असते म्हणून त्यांचा जन्मदर कमी आढळून येतो, तर गरीब कुटुंबातील जन्मदर जास्त आढळून आल्याचे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यानंतरचा शेवटचा घटक त्याच्यामधला जननावर परिणाम करणाऱ्यामधला पाचवा घटक आहे राजकीय घटक. याच्यामध्ये शासकीय धोरणाचा संबंध त्या ठिकाणी येत असतो. शासकीय धोरणाचाही जननावर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ जपान सरकारने गर्भपातास मान्यता दिल्यामुळे आपोआपच त्या ठिकाणचा जन्मदर घटला आहे. तसेच चीनमध्ये एकापेक्षा जास्त मुलांना जन्म देणे हा कायदेशीर गुन्हा ठरवला आहे. युद्धामुळे जन्मदर कमी होतो, कारण युद्धात युवकांचा मृत्यू होत असल्याने जन्मदर कमी होतो. उदाहरणामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये जे काही देश सहभागी झाले त्या देशाचा जन्मदर त्या ठिकाणी कमी झालेला आपल्याला दिसून येईल. आणखीन एक शेवटचा घटक आहे पाचवा प्राकृतिक घटक. जननावर हवामानाचा परिणाम होत असतो. उष्णकटिबंधातील मुली लवकर त्या ठिकाणी जननक्षम बनतात, त्यामुळे जननक्षम काळ वाढतो व जन्मदर वाढतो. तर थंड हवामानातील मुली उष्णकटिबंधातील मुलीच्या तुलनेत थोड्या उशिरा जननक्षम बनतात. परिणामात त्या ठिकाणचा जन्मदर थोडेसे त्याच्यामध्ये घट होते. अशा पद्धतीने जननावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत ते घटक आपण पाहिले. या घटकाचा अभ्यास करत असताना आपणाला भारताच्या संदर्भाने सुद्धा त्याच्यामध्ये काही मुद्दे आपणाला लक्षात आले. परिणाम करणाऱ्या घटकाचा ज्यावेळेस आपण चर्चा करत होतो त्याच्यामध्ये भारताच्या संदर्भाने काही गोष्टी लक्षात आपल्याला आल्या. त्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत. आणि याच्यानंतर भारतातील अधिक जननाची जी काही कारणे आहेत त्या संदर्भाने आपल्याला पाहायचे आहेत. पुन्हा आज या ठिकाणी आपण थांबूयात आणि नंतरच्या
तासिकेमध्ये त्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करता येईल. आज आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.